नमस्कार, मी गावचा गुरुजी. मित्रांनो, आज नवोदयचा क्लास होता आणि विद्यार्थी म्हणले सर शिकवत एक व्हिडिओ करा. पण माझ्या डोक्यात थोडी आयडिया आली. बरेच काही बदल आपल्याला ह्या वर्षी या नवोदयच्या परीक्षेमध्ये झाले, तुम्ही पाहिले असतील. म्हणजे नवीन विषय त्यांनी समाविष्ट केला आहे, तो म्हणजे EVS, ज्याला आपण परिसर अभ्यास हा म्हणतो. तो 20 प्रश्न त्याचे असणार आहेत आणि मग त्यामध्ये 25 गुणासाठी हा विषय त्यांनी नवीन ॲड केला आहे. जे काही बुद्धिमत्ता होता आपल्यात 40 प्रश्न त्याचे जे होते ते कमी करून 20 प्रश्नावर आणलेत. त्यांनी बुद्धिमत्ता हा विषय 25 गुणाचा ठेवलेला आहे. तर या बदलासहित जे काही OBCचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सूचना अशी आहे की जे काही तुमचं OBCचं स्टेट गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट आहे, कास्ट सर्टिफिकेट, ते आता तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचं काढायचं आहे. आणि बाकी काही बदल झालेले नाही आहेत. आणि जे आपण उतारे सोडवतो त्यामध्ये व्याकरण हा भाग कमी केलेला आहे. तर मित्रांनो, हे एक गणित आहे की एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळविले, मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले. आता तिघांना मिळून 110 गुण मिळालेत. तर करीमला किती गुण मिळाले हे तुम्हाला कळाले का? नाही तर मग कुणाला येईल का हे गणित? हात वर करा. ठीक आहे, सांगतेस का तू? तू सांग. ठीक आहे, ये इकडं. बघा, ही इयत्ता 5वीमधील विद्यार्थिनी आराध्या भोसले नावाची. तर ही गणित समजून सांगेल. आपण पाहूया. पहिले आपल्याला रहीमचे गुण काढावे लागतील. मग रहीमचे गुण माहीत नाहीत म्हणून यक्स मानायचे. हां, नंतर मग करीमचे गुण लिहायचं. करीमचे गुण रहीमपेक्षा 15 गुण जास्त आहेत म्हणले मग यक्स 15 जास्त म्हणल्यावर प्लस करायचं. नंतर मदनचे गुण लिहायचं. मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले तर म्हणून यक्स मायनस 10 करायचं. मग हे समीकरण मांडायचं. मग यक्स प्लस 15 प्लस यक्स मायनस 10 ह्या तिघांच्या गुणांची बेरीज 110 म्हणले म्हणून इथं 110 लिहायचं. मग व्हेरी गुड. ह्याच्यामध्ये 3x 1 2 3 म्हणून इथं 3x लिहायचं प्लस 15 मायनस 10 बरोबर 110. मग 15मधून 10 गेले 3x प्लस 5 बरोबर 110. मग हे प्लस 5 तिकडे गेल्यावर मायनसमध्ये होते. मग 3x बरोबर 110 मायनस 5, 3x बरोबर 105. मग ह्या संख्येमध्ये इथे गुणाकार असते. मग हे गुणाकाराचं तिकडे गेल्यावर भागाकारामध्ये होते. मग x बरोबर 105/3. मग 3 त्रिक 9, 1 हातचा 3 5 15. हे निघाले रहीमचे गुण. प्रश्न म्हणाले करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळाले. मग ह्याच्यामध्ये प्लस 15 करायचे. उत्तर 50. 50 काय मिळालं मग आपल्याला? करीमचे गुण. शाबास, व्हेरी गुड. तर एक 2-3 मिनटाच्या आत आराध्यानं खूप छान तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. खरं तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, हे छोट्याशा क्लासमध्ये एका गावातील विद्यार्थी आहेत आणि जिल्हा परिषद शाळा शिकणारे हे विद्यार्थी, आणि ह्यांचं टॅलेंट तुम्ही आता पाहिलं. याचसाठी पुन्हा आपण भेटूयात. तोपर्यंत जय हिंद.